मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपूर शहरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिशः संवाद साधला। नागपूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भेटीला महत्त्व, जागा वाटपासंदर्भात भेट महत्त्वाची। नागपूरमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक, स्वबळावर लढावा अशी भाजप पदाधिकाऱ्यांची फडणवीस आणि गडकरींसमोर मागणी, तर महायुती म्हणून लढण्याचा फडणवीसांकडून आग्रह। इलेक्शन मॅनेजमेंटच्या नावाखाली कोणालाही फुकटची दारू पाजू नका, लोकांना काम करणारे लोक हवे असतात तेव्हा काम करा आणि मतं मागा, नितीन गडकरींनी टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान। हा केवळ ट्रेलर आहे, महानगरपालिकेत संपूर्ण पिक्चर पाहायला मिळेल। नगरपालिका नगरपरिषद निकालावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, महानगर निवडणुकीत काँग्रेस किंचित शिल्लक राहील अशी टीका। महापालिका निवडणुका झाल्यावर राज्यभरात दौरा करणार, राज्यभरातल्या भाजप कार्यकर्त्यांना काहीतरी सांगायचं हे लक्षात आलंय। भाजप नेते मुनगंटीवारांचं वक्तव्य, मुनगंटीवार राज्यभरातल्या नाराज भाजप कार्यकर्त्यांची मोठ बांधणार का असाही सवाल उपस्थित। नागपुरात काँग्रेसला धक्का, माजी नगरसेविका दर्शनी धवड यांचा भाजपात प्रवेश, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश। नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने कारभार, आमिष आणि धाक दाखवत सत्ताधाऱ्यांनी विजय मिळवला, खासदार निलेश लंके यांचा टीकास्त्र। भोकरदनमध्ये आम्ही सुपडा साफ केला, स्वतःच्या गावाची खुर्ची वाचवू न शकलेले सिलोडचा विचार करत होते। सिलोडमध्ये विजयानंतर अब्दुल सत्तारांची रावसाहेब दानवेंवर टीका। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फेर मतमोजणी करायची काँग्रेस उमेदवाराची मागणी, तर निवडणूक अधिकाऱ्यांनी फेर मतमोजणी केली नाही, यशोमती ठाकूर यांचा आरोप। बार्शी नगर परिषद निवडणुकीनंतर विजयाचा जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दगडफेकीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित, अद्याप गुन्हा दाखल नाही। चाळीसगाव नगर परिषद निकालानंतर पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसेंच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक, परिसरात तणावाचं वातावरण, बोरसेंकडून पोलीस संरक्षणाची मागणी। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये रात्री 2 ठिकाणी राडा, तुमसरच्या प्रभाग क्रमांक 6 मधून पराभूत झालेले भाजप उमेदवाराच्या मुलाकडून एकाला मारहाण, तर नगरपालिकेचे विजयी झालेले नगरसेवक पंकज बालपांडे यांनी एका महिलेला मारहाण केल्याची तक्रार। रायगडच्या उरणमध्ये आमदार महेश बालदींना धक्का, भावना घाणेकर नगराध्यक्षपदी विजयी, विजयानंतर मनसे आणि मविया कार्यकर्त्यांचा बालदी यांच्या विरोधात बातमी फोडून साजरा होता विजयी जल्लोष। परळी नगर परिषदेतल्या पराभवानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार बजरंग सोनवणेंना सुनावलं, चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत तरी पक्षासाठी राबणाऱ्यांना सोबत घ्यावं असाही सल्ला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा अकलूजमध्ये विजयी जल्लोष साजरा करतानाचा भन्नाट डान्स, दोस्तों से प्यार किया दुश्मनों से बदला लिया गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल। मंत्री उदय सामंत यांच्याकडून रायगडमधल्या विजयी उमेदवारांची भेट घेत अभिनंदन, मंत्री भरत गोगावलेंचीही उपस्थिती, विजयी उमेदवारांसह शिवरायांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। भाजपची आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, नगरपालिका नगरपरिषद निकालाची समीक्षा करणार, कुठे यश मिळालं कुठे कमी पडलो याबद्दल चर्चा होणार, तर महापालिका निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेणार। मुंबईत भाजपची निवडणूक संचालन समिती बैठक पार, उमेदवार कोण असेल, तिकीट कधी जाहीर होईल याची वाट पाहू नका, घरोघरी जाऊन प्रचार करा, भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपकडून स्वबळाची चाचपणी, भाजपकडून संपूर्ण 122 जागांसाठी तयारी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवी मुंबईत खिंडार, माजी नगरसेविका इंदुमती भगत आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। नवी मुंबईचे भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न समस्या अडचणी सोडवण्याकरता नवीन सहकाऱ्यांचा अनुभव आणि कार्यशैली कामी येईल अशी प्रतिक्रिया। राहुल शेवाळ्यांच्या पत्नीने साड्या वाटल्याचा ठाकरेंच्या सेनेचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरेंचा आरोप, साड्यांची होळी करत ठाकरेंच्या सेनेकडे निषेध व्यक्त, कामिनी शेवाळे प्रभाग क्रमांक 142 मधून संभाव्य उमेदवार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आजही दिवसभर मॅरेथॉन मुलाखती, पुणे महापालिकेतील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्यावर अजित पवार पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत। संगमनेरच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर मैथिली तांबेंनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच हातात घेतला झाडू, शहराच्या विकासासाठी पहिल्याच दिवशी कामाला केली सुरुवात, यावेळी त्यांच्या सासू आणि माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबेही उपस्थित। लातूरमध्ये पराभूत उमेदवाराने चक्क रॅली काढली, 20 मतांनी पराभव पण निर्धार ठाम, निवडून आलो नाही तरी जनतेचा सेवक, विजयाचा मोह नाही पराभवाचा भय नाही असं म्हणत किशोर लंगोटे यांची मिरवणूक। धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष निवडून आणणार, तुझ्यात धमक असेल तर ठाकरेंचा अध्यक्ष निवडून आण, आमदार राणा जगजितसिंह पाटलांचा मुलगा मल्हार यांचं थेट ओमराजेंनाच आव्हान, मल्हार पाटलांकडून ठाकरे सेनेच्या मशालचा आईस्क्रीम कोन असा उल्लेख।
धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. 8 पैकी एकाही जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेला यश नाही. पराभवानंतर प्रतिक्रिया देताना जनतेचा कौल मान्य असल्याची ओमराजेंची प्रतिक्रिया. कमी पडलो तिथे पुन्हा ताकदीने काम करू असंही वक्तव्य. अकोल्यामध्ये मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 2 गटात वाद. माजी आमदार गोपी किशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. परभणीत महापालिका निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांना देवदर्शन. 700 महिलांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अक्षय देशमुख यांनी इंदोर ओंकारेश्वरची यात्रा घडवली. निवडणूक आयोग लक्ष देणार का असाही सवाल. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके यांनी बोलून दाखवली मंत्रिपदाची अपेक्षा. अजित पवार आज ना उद्या मंत्रिपद देतील. शेळकेंकडून विश्वास व्यक्त. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं. मंत्री उदय सामंत यांचं महाडमध्ये नवनिर्वाचित उमेदवाराच्या सत्कारावेळी वक्तव्य. येत्या नवीन वर्षात हा प्रश्न सुटेल असाही विश्वास व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.